2 महिन्यांमध्ये मला मगाशी पत्रकारांनी विचारलं या नांदेडवरती जास्त प्रेम आहे का? मी बोललो नांदेडवर तर आहेच, पण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे मला जिथे जाता येईल तिथे जाण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कारण की आम्ही जे आहे घरात बसून जे आहे त्या ठिकाणी फुशारक्या मारत नाही किंवा ऑर्डर सोडत नाही अगोदर सारखा. कार्यकर्त्यामध्ये जाऊन जे आहे पक्ष कसा वाढेल, कार्यकर्ता जो आहे कशा प्रकारे ताकदवान होईल याच्यासाठी आम्ही काम करतो. आता येताना 4च होते कार्यकर्ते. जिल्हा प्रमुख साहेब तुम्ही 4च ठेवले, फक्त 4च लोक होते तिथे झेंडा दाखवत होते. मला त्या कार्यकर्त्यांना पण सांगायचंय, तुम्ही हे सगळं जे करताय हे कोणासाठी करताय बाबा? तुमचं नाव नाही, गाव नाही, कोणाला त्या नेत्याला तिकडे मुंबईमध्ये बसलेल्या नेत्याला माहिती, तुम्हाला ते पद कुठलं आहे ते त्या नेत्याला नाही माहिती. तुम्ही कशासाठी करताय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत? अरे कार्यकर्त्यामध्ये राहणारा माणूस जो आहे एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आज त्यांच्यावरती विश्वास जो आहे लोकांचा आहे. ते देखील काही दिवसामध्ये येतील. त्यांना देखील मला सांगायचं, चांगले कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचं काम जे त्या ठिकाणी करतायत बिचारे ते, पण मला त्यांना सांगायचं आहे की आपण ज्यासाठी करताय त्याला जी आहे ती कार्यकर्त्याची किंमत जी आहे ही शून्य आहे. कारण की तुम्ही ऐकता काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही, तो गेल्याने काय फरक पडत नाही, हा गेल्याने काय फरक पडत नाही. अरे कशाचा फरक पडतो तुम्हाला? अरे कार्यकर्ता जो आहे दिवस रात्र करून पक्ष वाढवण्यासाठी हा दिवस रात्र एक करतोय, त्याचा तुम्हाला फरक पडत नाही? 2024च्या निवडणुकीमध्ये फरक पडत नाही बोलून जे आहे 120 जागा लढल्या आणि आष्टीकरजी फक्त 20च जागा आल्या. त्या 10 जागा देखील आल्या नसत्या त्याच्यामध्ये जे वेगळं समीकरण नाही तर जे आहे 10 वरच येऊन जे आहे आकडा अडकला असता. अरे कधी करणार तुम्ही आत्मपरीक्षण? कधी तुम्हाला कळणार की लोक तुम्हाला का सोडून जात आहेत? आज इकडे एका शिबिरासाठी जे हजारो लोक जे आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. याचा फोटो जे आहे, याचा व्हिडिओ जो आहे जरा दाखवा सगळ्यांनी, की आपण जे आहे त्या ठिकाणी शिव्या देण्यासाठी आले होते. काल शिंदे साहेब बोलले पक्षाचं नाव बदलून शिवसेना करा, कारण की जिकडे जा तिकडे शिव्या, सकाळी उठल्यापासून शिव्या, रात्री झोपेपर्यंत शिव्या. असा थोडी पक्ष चालतो. ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी घाम गाळला, मेहनत केली, आज तो कार्यकर्ता का सोडून जातोय याचा विचार करा. त्याला शिव्या देण्यापेक्षा तो का जातोय याचं आत्मपरीक्षण करा, तरच तुम्हाला उत्तर मिळेल. नाहीतर जी आत्ताची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा जे आष्टीकर साहेब एक 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 कमी होतोय. काल देखील आमदार कमी झाले. येणाऱ्या काळामध्ये काय होईल विशाल माहिती नाही. पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, तुम्ही शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवलाय. शिंदे साहेब आपल्यामधला एक शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला कार्यकर्ता आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले किंवा उपमुख्यमंत्री झाले तरी देखील ते कार्यकर्ता म्हणूनच काम करतायत.